नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ही जी स्टिच आहे ही तुम्ही पाहिलीच असेल अशी मी आशा करते। करायलाही खूप सोपी आहे आणि दिसायलाही खूप छान आहे स्टीम स्टिच। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोडिंग स्टिच पाहणार आहोत, जरदोसीपासून आपण तयार करणार आहोत। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत कनेक्ट राहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही स्टिच कशा प्रकारे तयार करायची। आणि ही स्टिच ब्लाऊजमध्ये सर्वात जास्त उपयोगी होते। याच्यापासून बॉर्डर तयार केली जाते ब्लाऊजची, गळ्याची आणि स्लीव्सची, तर ती खूप सुंदर दिसते। तर त्यासाठी आपण ही पातळवाली जरदोसी यूज करणार आहोत आणि मोठीवाली जरदोसी जिला आपण नक्षी म्हणतो। तर या दोन जरदोसीपासून आपण ही स्टिच तयार करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला हा धागा लागणार आहे आणि ही आपली मणिकामाची सुई लागणार आहे, ज्याचा उपयोग आपण जरदोसीसाठी पण करतो। तर त्यासाठी इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे। तर ते मी कशा प्रकारे केलं आहे हे पण मी तुम्हाला सांगते। तर या इथं पाहू शकता 1 सेंटीमीटरचं मी 1 सेंटीमीटरला थोडंसं कमी अंतर घेतलेलं आहे। या लाईनपासून ते या लाईनपर्यंत हे मी अंतर घेतलेलं आहे। तर तुम्ही 1 सेंटीमीटर घेऊ शकता। तर या इथं मी 1 सेंटीमीटरला थोडंसं कमी अंतर घेतलेलं आहे। तर बॉक्सच्या नुसार आपल्याला जरदोसीचं अंतर हे थोडंसं एक्स्ट्रा ठेवायचं आहे। जे आपण जरदोसी कट करणार आहोत ना, तर ती थोडीशी मोठी ठेवायची आहे। तर या इथं पाहू शकता हे जे 1 सेंटीमीटरचं अंतर मी पाठच्या व्हिडिओमध्ये मी मार्किंग केलेली होती 1 सेंटीमीटरची। तर माझा जो बॉक्स आहे तो 1 सेंटीमीटरला थोडासा कमी आहे। तर या इथं मी काय करणार आहे की 1 सेंटीमीटर ही जरदोसी कट करणार आहे। तर ती का जास्त कट करायची, कारण आपण याला खालून जी नक्षी आहे हिला अगोदर खाली ह्याची स्टिच करणार आहोत। तर त्याच्यामुळे काय होणार आहे, तो भाग असा उंचवला जाणार आहे, म्हणून आपल्याला जरदोसी ही थोडीशी एक्स्ट्रा कट करायची आहे। तर या इथं सर्वात अगोदर ही जी पातळवाली जरदोसी आहे हिला थोडंसं स्ट्रेचेबल करून घ्यायचं आहे आणि जी मी मार्किंग केली आहे त्यानुसार मी या इथं ही जरदोसी कट करून घेणार आहे। जे आपली मार्किंग आहे त्याच्यापेक्षा जरदोसी कट नाही झाली पाहिजे, थोडीशी जो बॉक्स बनवला आहे त्याच्यापेक्षा फक्त 1-2 लाईन जास्त घ्यायच्या आहेत। जास्त मोठी घेतली तर ती बॉक्समध्ये येणार नाही। तर त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित असं मार्किंग करून जरदोसी कट करून घ्यायची आहे। तर या इथं मी अशा प्रकारे जरदोसी कट करून घेतलेल्या आहेत। तर आपली जरदोसी कटिंगचं काम झालेलं आहे। तर आता काय करायचं आहे, आता आपल्याला या नक्षीपासून एक स्टिच तयार करायची आहे। तर ही नक्षी आपण सर्वात अगोदर खाली लावणार आहोत, म्हणजे जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये जी लाईन एक आणखीन आखून घेतलेली आहे त्या लाईनवरती ही नक्षी आपण मोजून घेऊया, आपल्याला किती लागणार आहे त्यानुसार ती कट करून घ्यायची आहे। तर एवढी बस झाली। तर त्यानुसार ही जरदोसी कट केली आणि सुईमध्ये तर काही एवढी मोठी जरदोसी जाणार नाही। तर त्यासाठी याचे मी 2 भाग तयार करून घेत आहे। तर 2 भाग तयार केल्यानंतर आता आपल्याला धागा घ्यायचा आहे। धाग्याला गाठ मारून घ्यायची आणि नंतर आपल्याला स्टिचिंगचं काम स्टार्ट करायचं आहे। तर या इथं सुईमध्ये जरदोसी घेतली आणि अशा प्रकारे एक टाका टाकून घ्यायचा आहे। का तर थोडी मोठी आहे तर त्याच्यामुळे या ठिकाणी आपण टाका टाकून घ्यायचा, आतली आत सुई फिरवायची आणि पुन्हा एक टाका टाकून घ्यायचा आणि नंतर सुई बाहेर काढायची आहे आणि एक टाका टाकून घ्यायचा आहे। तर याच प्रकारे पुढची पण आपण जी जरदोसी कट केलेली आहे ती पण अशाच प्रकारे लावून घेणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीनं ही स्टिच कशी तयार करायची आहे ती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत कनेक्ट नक्की राहा। खूप सोप्या पद्धतीने ही लोडिंग स्टिच तयार होते। तर अशा प्रकारे आपण ही लोड देऊन घेतलेला आहे आणि आता शेवटी गाठ मारून घ्यायची आहे।
तर या ठिकाणी मी एकच लाईन करणार आहे ह्या जरदोसीची. तुम्ही डबलही करू शकता. डबल केल्याने फरक आणखीन छान येतो. ही सिंगल केलेली आहे मी, तर याच्यापेक्षा तुम्ही जर आणखीन एक लाईन करताल जरदोशीची तर दिसायला पण ते खूप ॲट्रॅक्टिव्ह वाटतं. तर ही मी एकच लाईन केली तर तुम्हाला याचा फरक नंतरनं कळेल की कशी वाटते. डबल केली असती तर ती खूप छान वाटते. तर या इथं आता आपल्याला कोपऱ्यापासून सुरुवात करायची आहे. जो बॉक्स आहे तर बॉक्सचा जो कोपरा आहे तर तिथून आपण स्टार्ट करणार आहोत. टाका टाकून घेतल्यानंतरनं एक आणखीन टाका टाकून घ्यायचा, म्हणजे तिथं लॉक तयार होईल. तर आता हे काय केलं, क्रॉसमध्ये घ्यायचं. तर जिथे आपली ही जरदोशी संपते तर त्या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत. आणि एक टाका टाकून घ्यायचा आणि त्याच्या लगोलगच एक छोटा टाका टाकून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये जास्त अंतर असं ठेवायचं नाही. जो छोटा टाका घेतो त्याच्यामध्ये अंतर ठेवायचं नाही. त्याची बाजूलाच लगेच टाका टाकून घ्यायचा आहे. तर दुसरी जरदोसी पण आपण सेम पद्धतीनं स्टिच करणार आहोत. तर जरदोसीमध्ये जास्त अंतर राहता कामा नये, नाही तर खूप पातळ वाटेल. तर शक्यतो तुम्ही जवळजवळच प्रयत्न करा, चिटकून आली पाहिजे दुसरी जरदोसी. तर ते दिसायला खूप छान वाटतं आणि ब्लाऊज डिझाईनमध्ये तो खूपच भारी वाटते ते. तर सेम प्रोसेस आपल्याला हीच शेवटपर्यंत ठेवायची आहे याच पद्धतीनं. तर याच्या अगोदर चॅनलवरती जरी धाग्यापासून पण लोडिंग कशी तयार करायची तेही व्हिडिओ आहे आणि सिल्क धाग्याचा पण आहे, परत बीड्सचा पण आहे. कडदाण्यापासूनही लोडिंग तयार करून टाकलेली आहे, तर तेही तुम्ही नक्की पहा. तर जरदोसी जास्त मोठी कट नाही करायची. जी आपण आता मेजरमेंट घेतलेला आहे त्याचनुसार तुम्ही जरदोसी कट केली तर तुमचा तो डिझाईन एकदम प्रॉपरली येणार आहे. जर मोठी झाली तर ती व्यवस्थित नाही दिसणार, ती बाहेर येणार लाईनच्या. आणि जरदोसी कट करताना व्यवस्थित अशी कट झाली पाहिजे, कारण जर स्टार्टिंगला वाकडी तिकडी जर झाली तर ती पण तुम्हाला व्यवस्थित म्हणजे डिझाईन तयार करता येणार नाही त्याची. तर जराशी मोठी झाली तर असं काढून टाका, ठेवू नका. तर बघू शकता किती सोप्या पद्धतीने हे आपलं क्रॉस लोडिंग तयार होत आहे. तर तुम्ही पण या पद्धतीनं तयार करू शकता. तर ही सेम प्रोसेस आपल्याला शेवटपर्यंत करायची आहे.
तर आता या इथं काय करायचं आहे, आपल्याला व्यवस्थित जे बॉक्स बाकी आहे तर त्याच्या मापातच आपल्याला जरदोसी कट करायचे आहेत. त्यांना तसं नाही केलं तर या इथं बघा, ही जरदोसी थोडी मोठी आहे, जी आपण पहिली कट केलेली आहे. तर तीच जरदोसी मी घेतली आणि लावण्याचा मी प्रयत्न केला तर ती व्यवस्थित लागत नाही आहे. तर या ठिकाणी थोडीशी कट करून घ्यायची आणि ती क्रॉस जे आहे तो भरून काढायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला पण थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे, तर त्याच मापात आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी ती लोडिंग तयार करायची आहे. तर अशा प्रकारे आपला हे बॉक्स कंप्लीट होत आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर ते तुम्ही मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.